सुट्ट्या आणि नववर्षाच्या स्वागतासाठी भक्तांनी शेगावमध्ये गर्दी केल्याचं दिसतंय, तर शिर्डीमध्ये साईबाबांच्या पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तांनी गर्दी केली आहे। तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भक्तांनी गर्दी केल्याचं दिसतंय। तसंच कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देखील नववर्षानिमित्त दर्शनासाठी भक्त दाखल झाल्याचं दिसतंय। आणि आता पाहायचंय गावची जत्रा। महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या चांदीच्या जतची यल्लम्मा देवी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। 5 दिवस चाललेल्या या यात्रेत महाराष्ट्रात 6 देशाच्या कानाकोपऱ्यातून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली। यात्रेच्या पार्श्वभूमीवर 5 दिवस विविध धार्मिक विधी पार पडले। पालखी नगर प्रदर्शना आणि कीच विधीनंतर यल्लम्मा यात्रेची सांगता झाली आहे। नववर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाचा शेवटचा रविवार सेलिब्रेट करण्यासाठी पर्यटकांनी अलिबागला पसंती दिली आहे। अलिबागचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेलेत। नागाव आणि अलिबाग बीचवर पर्यटकांची गर्दी दिसते। समुद्र किनाऱ्यांवर डुंबण्याचा आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटताना पर्यटक दिसतात। पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबई आणि पुणेकरांचा समावेश आहे। सरते वर्ष 2024 ला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक सिंधुदुर्गात दाखल झालेत। मालवण, देवगड, वेंगुर्ल्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी दिसते। स्वच्छ सुंदर समुद्र किनारे आणि मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक नेहमीच कोकणाला पसंती दर्शवतात। महाबळेश्वरमध्ये पर्यटक दाखल झाले। देशभरातून आलेले लाखो पर्यटक गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत। महाबळेश्वरमधील प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात बोटिंगचा आनंद घेताना हजारो पर्यटक पाहायला मिळाले। श्रीनगरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीने श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झालाय। जम्मू काश्मीरला उर्वरित देशासोबत जोडणारा हा एकमेव मार्ग आहे। मात्र बर्फवृष्टीने तोच बंद झालाय। महामार्गावर अनेक वाहनं अडकली आहेत, त्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे। बर्फवृष्टीत 2000 पेक्षा जास्त लोक अडकली आहेत। बर्फवृष्टीने अडकलेल्या लोकांना मदत करण्याचे आदेश जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिलेत। श्रीनगर शहरातील काही भाग वगळता वीज पुरवठा देखील पूर्णतः खंडित करण्यात आलाय। तिकडे शिमल्यात देखील प्रचंड बर्फवृष्टी होते, त्यामुळे शिमला शहरावर बर्फाची चादर पसरली आहे। शिमल्यामध्ये रस्ते निसरडे झाल्याने गाड्यांचे अपघात वाढलेत। गाड्या बर्फावरून घसरतायत। जीव वाचवण्यासाठी अगदी चालत्या गाडीतून चालकाला उडी मारावी लागते। अगदी प्रवासी बस सुद्धा घसरताना दिसते। तसंच अनेक व्हिडिओ सुद्धा समोर आलेत। अनेक रस्ते बर्फाने झाकले गेल्याने शिमल्यामध्ये वाहनांची वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे। स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना सावधानतेचा इशारा देखील दिलाय। बर्फवृष्टीने अटल बोगदा अजूनही बंदच आहे। पर्यटकांना केवळ सोलंग व्हॅलीला जाता येत आहे। आज हम खजियार की तरफ घूमने निकले थे, लेकिन रास्ते में थोड़ी बर्फ़बारी जो है ज़्यादा होने शुरू हो गई, तो इसी कारण बहुत सारे लोग जो हैं बर्फ़ को देखने के लिए दौड़े हैं, क्योंकि ये इस साल की पहली बर्फ़बारी जो है चंबा में हो रही है। खजियार में लगभग शायद इससे ज़्यादा बर्फ़बारी देखने को मिलेगी, लेकिन अभी हम रास्ते में ही हैं और बर्फ़ का आनंद जो है ले रहे हैं। बहुत सारे सैलानी भी यहाँ पहुँचे हुए हैं, तो हम भी निकले हैं कि थोड़ा बर्फ़ में आज जो है आनंद किया जाए, क्योंकि ये इस बार की जो पहली बर्फ़बारी है वो चंबा में देखने को मिलेगी। या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट।
शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात पाहणी केली। कृषी विज्ञान केंद्रात 15 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। याची पाहणी शरद पवार आणि सकाळच माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केली आहे। शरद पवारांनी 25 फूट उंच असलेल्या ऊसाची पाहणी केली आहे। एआय तंत्रज्ञान वापरून ऊसाचं पीक घेण्यात आलंय। सकाळ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार हे देखील उपस्थित होते। कृषी विज्ञान केंद्रात 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। त्यानिमित्तानं शरद पवार कृषी विज्ञान केंद्रात पाहणी करतात। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी सीआयडीच्या प्रमुखांना दिलेत। तसंच बंदुकीसोबत ज्यांचे फोटो समोर आलेत अशा सगळ्यांचे परवाने रद्द करा असे आदेशही फडणवीसांनी पोलीस अधीक्षकांना दिलेत। अभिनेत्री प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। भाजप आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्तानं केली आहे। मात्र सुरेश धस यांनी माफी मागण्यास नकार दिला। या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे। फडणवीसांची देखील भेट घेण्यात येणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मातृशोक झालाय। त्यांच्या आई मीराबाई पटोले यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं। भंडारा इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडलेत। बारामतीमध्ये महत्त्वाचा प्रकल्प येणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी दिलेत। शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी या प्रकल्पासंदर्भात शिष्टमंडळासोबत पवार चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। भाजपचे माजी मंत्री रवींद्र चव्हाणांनी नाशकात सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलंय। रवींद्र चव्हाणांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे चव्हाणांनी नवा राजकीय प्रवास सुरू करण्याआधी देवीचं दर्शन घेतलंय आणि आशीर्वाद घेतल्याची चर्चा आहे। हाजी अली परिसरातील हिरापन्ना शॉपिंग सेंटरला आग लागली होती। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान जीवितहानी नसून दुकानाचं मोठं नुकसान झालंय। दक्षिण कोरियातील विमान दुर्घटनेमध्ये 179 जणांचा मृत्यू झालाय। लँडिंगच्या वेळेस विमान धावपट्टीवरून घसरलं आणि यामुळे हा मोठा अपघात घडल्याचं बोललं जात आहे। पंढरपूर जवळ भाविकांच्या खासगी बसला अपघात घडलाय। अपघातात 2 जण जागीच दगावले। दरम्यान इतर जखमींना पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक नदीपात्रात कोसळलाय। पुलावर खड्डा चुकवताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडलाय। अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचार केले जात आहेत। अमरावतीमध्ये अवैधरित्या वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरची बैलगाडीला धडक बसली आहे। अपघातात 3 जण जखमी झालेत। दरम्यान हा सगळा कारभार अवैध असल्यानं ट्रॅक्टर चालक वेगात असतात, म्हणूनच अपघातांचं प्रमाण वाढत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे। मुंबईच्या मढजवळ समुद्रात 2 मासेमारी करणाऱ्या बोटींचा अपघात घडलाय। मालवाहू जहाजानं दिलेल्या धडकेत मासेमारी करणारी बोट बुडाली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी यात झालेली नाही। कल्याणच्या रामबाग परिसरात एका भरधाव टेम्पोनं 2 कारला धडक दिली आहे। या अपघातात टेम्पो आणि कारचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळते। सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। महात्मा फुले पोलिसांकडून तपास केला जातोय। ठाण्यातील कॅडबरी सिग्नलजवळ मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकला मागून येणाऱ्या टँकरनं धडक दिली। या अपघातात चालक आणि हेल्पर जखमी झाले। टँकर चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात घडल्याची माहिती मिळते। या प्रकरणाचा पुढील तपास राबोडी पोलीस करतायत। नवी मुंबईच्या कोपरखैरणे सेक्टर 7 मधील सम्राट सोसायटीच्या एका रूमचा भाग कोसळलाय। मनपानं इमारत रिकामी केली असून इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। शिल्पकार विनय वाघ यांनी दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा पुतळा साकारलाय। वाघ कुटुंबियांनी केवळ रतन टाटाच नाही तर टाटा कुटुंबातले जमशेदजी टाटा, JRD टाटांपर्यंत सर्वांचेच पुतळे साकारलेत। त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांनी। दिवंगत रतन टाटा यांची जयंती काल नुकतीच झालेली आहे आणि त्यांच्या निमित्तानं त्यांचा एक स्टॅच्यू वाघ स्कल्पचर जे विनय वाघ आहे त्याचे सर्वेसर्वा त्यांनी बनवलेला आहे। हा स्टॅच्यू आहे ज्या ठिकाणी त्यांनी हे डिस्प्ले मॉडेल बनवलेलं आहे ज्यामध्ये रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहायचा प्रयत्न केलेला आहे। निधनाच्या दुसऱ्या दिवशीपासून मला रिसर्च करायला लागला आणि तो पुतळा त्याच्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे स्ट्रक्चर बनवून सुरुवात केली। तो माझा पुतळा
25 तारखेला रात्री तयार झाला आणि 26, 27 आणि 28 हे दिवस मी मीडियासाठी ठेवले होते आणि त्यामुळे तो पुतळा रेडी करून हिरोईक साईज म्हणतात त्याला, हा जवळजवळ 3.5 फुटाच्या जवळ आहे आणि त्या पद्धतीने तो पुतळा झालेला आहे. या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा ॲग्रोवनमधून. सांगली जिल्ह्यामध्ये बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात आली आहे. हवामान बदलामुळे हातातोंडाला आलेली द्राक्षबाग वाया जातीये. द्राक्ष घड कुजणे रोगाचा प्रादुर्भाव या संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे शेतकरी बागा वाचवण्यासाठी आता फवारण्या करू लागलाय. नाशिक जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा द्राक्ष उत्पादकांना फटका बसतोय. द्राक्ष बागांना वाचवण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी बागेत शेकोट्या पेटवून त्याचा धूर देण्याचा प्रयत्न करत आहेत. इंदापूर तालुक्यातील द्राक्षाची परदेशातील ग्राहकांना भुरळ पडली आहे. तालुक्यातून जम्बो द्राक्षाची निर्यात होतीये. यंदा निर्यातदार शेतकऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. चीन, दुबई, मलेशिया, थायलंड यासारख्या देशांमध्ये द्राक्षाची सर्वाधिक निर्यात होतीये. खानदेशातील 3 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. काही ठिकाणी जोरदार पावसाने शेतातील बांध फुटून पाणी शेताबाहेर आलंय. पावसामुळे केळी, गहू, हरभरा, मकासह अन्न पिकांनाही मोठा फटका बसलाय. धाराशिव जिल्ह्यात डिसेंबर अखेर रब्बीची पेरणी पूर्ण झाली आहे. 4 लाखापेक्षा जास्त हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे. दुसरीकडे ज्वारीवर लष्करी अळी तर हरभऱ्यावर कीड रोग प्रादुर्भावाने शेतकरी चिंताग्रस्त आहे. संभाजीनगरच्या पैठणमध्ये शेतकरी आक्रमक झालाय. शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिलाय. हिवाळ्यामध्ये भाजीपाल्याचे भाव कमी झाल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मिळत नाही. यामुळे पाचोडमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून दिलाय. रत्नागिरीतील निवळी इथं विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जेरबंद करण्यात यश आलंय. 2 आठवड्यात दुसऱ्यांदा बिबट्या विहिरीत आढळून आलाय. वन विभागाच्या मदतीनं बिबट्याची सुटका करण्यात आली. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात खापा इथं शेतशिवारात विषारी खाद्य खाल्ल्यानं 6 शेळ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत. एक महत्त्वाची बातमी मुंबईतनं येते. मुंबईमध्ये एअरगननं श्वानावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओशिवरामधील शांतिवन सोसायटीत ही घटना घडली असून गोळी शरीरातून आरपार गेल्यानं श्वानही जखमी झालाय. जखमी श्वानावर प्राणी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. तर तरुणाच्या कृत्यानं संताप व्यक्त केला जातोय. हेच ते जखमी श्वान आहे ज्याच्यावर एअरगननं गोळीबार करण्यात आल्याचं दिसतंय. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. मुंबईच्या ताडदेव परिसरातल्या हिरापन्ना मॉलला आग लागली होती. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होतं. आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते. छातीवर वार करून धावत्या रिक्षेतून फेकून दिल्याचा प्रकार नागपूरच्या कुंभारटोली परिसरात घडलाय. यात जखमी व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. आरोपीनं रिक्षात चाकूनं वार करून जखमीला चालत्या रिक्षेतून फेकून दिलं. धंतोली पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. उल्हासनगर शांतीनगर भागात एका युवकाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पंकज निकम असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेचा अत्यावश्यक सेवा गाडीचा गैरवापर होत असल्याचा प्रकार समोर आला. एका जागरूक नागरिकानं गाडीचा व्हिडिओ काढत हा प्रकार उघडकीस आणलाय. याबाबत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे. पनवेलच्या दिवाणी न्यायालयातील दीपक फड या लिपिकानं चक्क न्यायाधीश आणि सहाय्यक अधीक्षकांच्या बोगस सह्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वारस दाखल्यांच्या चौकशी अर्ज प्रकरणांमध्ये बोगस चालान बनवून त्यानं लाखो रुपयांचा अपहार केल्याचं देखील उघडकीस आलंय. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मालवणीत कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्याचे अपहरण करण्यात आलं. तसंच 6 लाखांहून अधिक रुपयांची खंडणी घेऊन आरोपीनं पीडित तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला अशी धमकी देण्यात आली. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिकाऱ्यासह नातेवाईकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई ठाण्यातून चोरीच्या रिक्षा नाशिकात नंबर प्लेट बदलून विक्री करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 6 रिक्षांसह अनेक बनावट नंबर प्लेट क्राईम ब्रांच युनिटला सापडल्या. दरम्यान या संशयिताच्या ताब्यातून 6,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
नायगावमधील 16 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला अखेर मणिपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानं संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर या नराधमाला ताब्यात घेण्यात आलंय. बनावट फोनपेद्वारे 1100 रुपयांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. सोलापूरच्या डफरीन चौकातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून झाल्यावर बनावट फोनपेने या तरुणानं पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचं बिंग फुटलंय. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. जालन्यातील पिंपळगावात खासगी क्लासच्या संचालकानं वर्षभरापासून एका अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केलाय. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतलाय. लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी पुन्हा फेसाळली आहे. नदीपात्रात मैला मिश्रित सांडपाणी सोडलं जात आहे. तसंच नदीकाठच्या उद्योगधंद्यांनी रसायन मिश्रित पाणी नदीत सोडल्यानं नदीत प्रदूषण झालंय. याचा त्रास वारकऱ्यांना होतोय. कल्याणात नागरिकांनी नराधम विशाल गवळीला प्रतिकात्मक फाशी दिली आहे. नराधमाला लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे असा संदेश देण्यासाठी पुतळ्याला फाशी देण्यात आली. बीड सरपंच हत्या प्रकरणी पुण्यात निषेध आंदोलन करण्यात आलंय. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. 2024 वर्ष सरत आलं असून विकेंडच्या निमित्तानं अलिबागचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले. नागाव आणि अलिबाग बीचवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबई आणि पुणेकरांचा समावेश आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक कोकणात दाखल झालेत. गणपतीपुळे समुद्रकिनारी असणाऱ्या बोटिंगचा आनंद पर्यटक लुटतात. जळगावमधील धरणगाव इथं धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील रमले. आरतीनंतर हनुमान कथेतही त्यांनी वेळ काढून उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. सांगलीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत जतच्या यल्लम्मा देवी यात्रेची सांगता झाली आहे. यात्रेत जनावरांची तब्बल 5 ते 6 कोटींची उलाढाल करण्यात आली. 5 दिवस चाललेल्या या यात्रेच्या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी जतमध्ये हजेरी लावली होती. नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी झाली आहे. भाविकांसाठी ट्रस्टनं आजपासून 2 जानेवारीपर्यंत रात्री 9 वाजेपर्यंत दर्शन खुलं राहणार आहे. तर या काळात घाट रस्त्याचं काम बंद ठेवण्यात आल्यानं भाविकांनी वाहनं थेट मंदिरापर्यंतची सवलत मिळाली. एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी. राजकीय वर्तुळातनं शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार आता थेट हायकोर्टाची पायरी चढणार आहेत. 6 जानेवारीच्या आत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाचे नियम पाळले गेले नाहीत. शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारांनी हा दावा करत हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले. अधिक माहिती जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी सागर आभाड सध्या संपर्कात आहेत. सागर, हायकोर्टात जाण्याची तयारी दर्शवली आहे, काय अधिक माहिती आहे? नक्की आपण जर बघितलं तर ईव्हीएम बाबत आणि त्या निवडणुकीच्या निकालाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर महाविकास आघाडीचे काही नेते जे आहेत ते 6 तारखेला हायकोर्टात जाणार आहेत आणि त्या संदर्भात याचिका दाखल करणार आहेत. त्यापूर्वी ते महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात जाऊन ईव्हीएम हॅक कसं होऊ शकतं त्याचे प्रात्यक्षिक जे आहे ते सर्वांना दाखवणार आहेत आणि सर्व पराभूत उमेदवार एकत्र करून हायकोर्टात मोठी याचिका जी आहे ती दाखल करण्यात येणार आहे. या संदर्भात आता पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ईव्हीएम हॅक कसं होऊ शकतो याचा डेमो जो आहे तो आता सुरू आहे आणि या डेमोवरून ही याचिका जी आहे दाखल केली जाणार आहे. कारण की जे हा डेमो देत आहेत मेहता म्हणून ते हरियाणामधले आहेत आणि ही हरियाणामध्ये या संदर्भातली एक याचिका दाखल केली तो निकाल त्यांच्या बाजूने लागलेला आहे आणि त्याच निकालाच्या आधारावरती ही याचिका दाखल केली जाणार आहे. ईव्हीएम हॅक कसं होऊ शकतं याचं प्रात्यक्षिक सध्या सुरू आहे आणि हाच आधार घेऊन ही याचिका दाखल केली जाणार आहे. धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. रायगडमधील हरिहरेश्वरमध्ये सरत्या वर्षाला निरोप देत देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली आहे. समुद्रकिनारी मौजमजा आणि देवदर्शन असा योग साधत भाविकांनी गर्दी केली. स्थानिकांनाही चांगला रोजगार इथं निर्माण झालाय.
नाताळच्या सुट्ट्या त्याचबरोबर आज रविवार आणि उद्या सोमवती अमावस्या असल्यानं जेजुरीत भाविकांनी गर्दी केली आहे। देवदर्शन आणि कुळधर्म कुलाचार करण्यासाठी भाविकांनी खंडोबा मंदिरात गर्दी केली आहे। तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीत 8 दिवसापासून भाविकांची मोठी गर्दी होती आहे। या सर्व भाविकांना देवीचं दर्शन मिळावं यासाठी मंदिर संस्थांनं 22 तास मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलाय। सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची पावलं देवदर्शनाकडे वळली आहेत। पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे। दर्शनाची रांग 2 किलोमीटरपर्यंत लांब गेल्यानं 4 ते 5 तासांचा अवधी दर्शनासाठी लागतोय। करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरातही गर्दी झाली आहे। भाविकांची गर्दी वाढल्यानं दर्शनासाठी मोठा अवधी लागतोय। वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शेगावात भाविकांची गर्दी झाली आहे। संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी साकडं घातलंय। वर्षाअखेर असल्यानं सुट्ट्या घेऊन भाविक देवदर्शन करतायत। शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी झाली आहे। त्यातच आता रविवार असल्यानं साई मंदिरासह शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलेत। साई संस्थांचं भक्त निवास, खासगी हॉस्टेल्स हाऊसफुल झाली आहेत। नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या खंडोबा यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। लाखो भाविक या यात्रेत येत असून कुत्री, मांजर, घोडे, उंट अशा पाळीव प्राण्यांचा यात्रेत बाजार भरतो। 29 डिसेंबर ते 5 जानेवारी या दरम्यान ही यात्रा चालणार। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर उद्या सोमवती अमावस्या यात्रा साजरी केली जाईल। जेजुरी गडावरून उद्या दुपारी 1 वाजता कऱ्हा स्नानासाठी पालखीचं प्रस्थान होणार आहे। पालखी निघाल्यानंतर जेजुरी गडावर भक्तांकडून भंडाऱ्याची उधळण केली जाते। श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होती आहे। त्यामुळेच विमानतळावरती बर्फाची चादर पसरली आहे। विमानही बर्फाच्या चादरीत लपून गेली आहेत। बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनकडून बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर केलं जात आहे। शिमल्यामध्ये प्रचंड बर्फवृष्टी होत असल्यानं शहरावर बर्फाची चादर पसरली आहे। स्थानिक प्रशासनानं पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिलाय। श्रीनगरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीनं श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झालाय। महामार्गावर अनेक वाहनं अडकली आहेत। त्यामुळेच वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे। बर्फवृष्टीत 2000 पेक्षा जास्त लोक अडकली आहेत। काश्मीर खोऱ्यात अधिकांश भागात बर्फवृष्टीने जनजीवन विस्कळीत झालंय। हिमवृष्टीमुळे विमान आणि रेल्वे सुद्धा शनिवारी ठप्प झाली होती। बर्फवृष्टी प्रचंड असल्याने जम्मू श्रीनगर मार्ग सुद्धा बंद झाला होता। भारत नेपाळ सीमेवर हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवान मात्र देशाच्या सीमेवर पाय रोवून उभे आहेत। उत्तराखंडमध्ये भारत नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा बलाचे जवान देशाचं संरक्षण करतायत। हातात शस्त्र घेऊन ते बर्फातून गस्त घालतायत। या बर्फाची खोली सैनिकांच्या गुडघ्यापर्यंत आली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सचं कार्गो विमान लँड झालंय। याआधी लष्करी विमानानं नवी मुंबई विमानतळावर लँडिंग केलं होतं। आता व्यावसायिक विमान लँड करण्यात आलंय। त्यामुळे लवकरच हे विमान सेवेत येणार आहे। वाशिम जिल्ह्यातून अकोला ते पूर्णा 185 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालंय। 2018 मध्ये 211 कोटी रुपयांच्या निधीनं विद्युतीकरणाचा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता। अखेर 29 डिसेंबर पासून या मार्गावर 8 एक्सप्रेस गाड्या धावणार असल्याची माहिती आहे। सध्या या ट्रॅकवर 3 ते 4 मालगाड्या चालवल्या जात आहेत। जळगावच्या कुऱ्हेपानाचे गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्यायला पाणीच नाहीये। ही बाब कळताच माजी विद्यार्थ्यांनी शाळेत शुद्ध पाण्याची व्यवस्था केली। माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील यांच्यासह 1986-87च्या 10वीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी शाळेला आरओ यंत्रासह 10 वॉटर कूलर भेट दिले। भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पुणे ग्रामीण पोलीस सज्ज झाला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। नगर रोडवरची ट्रॅफिक 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला बंद राहणार आहे। तसंच वक्फ बोर्डाची जवळपास 60 एकरची पार्किंग उपलब्ध करून देण्यात आलेला पाहायला मिळणार आहे। नुकतंच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे बुलढाणा जिल्ह्यात एसटी महामंडळाला 75 लाखांचं उत्पन्न मिळालंय। जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघातील 2200 मतदान केंद्र होती। त्या प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन, साहित्य आणि अधिकारी कर्मचारी ने-आण करण्यासाठी एसटी बसेस पुरवण्यात आल्या होत्या।
अकोल्यातील कृषी महोत्सवात कोंबडे पालनाचा स्टॉल सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय। स्टॉलवर शेतकऱ्यांसह अकोलेकरांची गर्दी दिसतेय। कोंबड्यांच्या पालनाची पोल्ट्री सुरू करून एका शेतकऱ्यानं लाखोंचा नफा कमावला, त्यामुळेच मार्गदर्शनासाठी स्टॉलवर गर्दी वाढू लागली आहे। कथित ईव्हीएम घोटाळ्यावर पुण्यामध्ये चर्चासत्राचं आयोजन न करण्यात आलंय। यावेळी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून घोटाळ्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं। मग आमचं ऑब्झर्वेशन ॲज अन इलेक्शन कॅन्डिडेट आणि भरपूर लोकांना ज्यांना आम्ही विचारलंय त्यांनी असं म्हटलं की बाबा ते वोट देताना जास्त कर लोक पावती न बघता तिकडून निघून जातात। भरपूर लोकांना हे माहिती पण नाही का इकडे पावती पण असते। हे बाजूला काय ठेवलंय ते बटन शोधत बसताना कसं तरी बटन भेटला का दाबा आणि जय महाराष्ट्र आणि बटन दाबून ते निघून जातात। मग त्यांनी काय असतं एक 50 वोट जरी पडले त्या बूथमध्ये 50 वोट नंतर ते काय करतात अशी प्रोग्रामिंग करू शकतात। पण त्यानंतर तो वोटर जर पावती न बघता तिकडून निघून गेला तर तिकडे आता कोणी आहे का पावती बघायला? मी इकडे बटन दाबला आणि दाबून निघून गेलो, आता इकडे कोणी आहे का? कोणीच नाही बघायला। मग होणार काय इकडे ईव्हीएम मशीन एकटी आहे आणि स्वतः त्याला ज्याला वोट द्यायचा तो देणार। आता हे त्याला कसं माहित पडतं का कोणीच नाही आहे इकडे? तर त्याच्यामध्ये लागलेला सेन्सर बरोबर पकडलं तुम्ही। सेन्सर तिकडे वोटर जसं बटन दाबतो तो लाईट मेजर करतो इकडे लाईट। पुढच्या बातमीकडे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी माथेरानमध्ये देखील गर्दी झाली आहे। त्यामुळे नेरळ माथेरान दरम्यानच्या घाटात वाहतूक कोंडी झाली। वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत। माथेरानच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली पार्किंग फुल झाली। अनेक पर्यटकांनी आपली वाहनं रस्त्यावर उभी केली आहेत। त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय। माथेरानमध्ये देखील पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे। एकच मशीन आपली मुंबईच्या मळ कोळीवाड्यातील तिसाई बोटीचा अपघात घडलाय। मालवाहू जहाजानं बोटीला धडक दिली आहे, त्यामुळे मासेमारी करणारी तिसाई बोट बुडाली आहे। अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सत्तर किलोमीटरवर अपघात झाला आणि 70 किलोमीटरची बोट खेचून आणायला कमसे कम 8 तास झाले। 8 तास होऊन गेले, परंतु बोट किनाऱ्याला आणली आणि त्याचं काम केलं। खलाशांना बी कोणाला काही लागलेलं नाही, पण बोटीची नुकसान पुष्कळ झाली आणि तो कंटेनर 1 मिनिट पण थांबला नाही। आणि याच्यातून आम्हाला मार्ग काय होणार? मार्ग तुम्ही सांगितला पाहिजे ना, तुम्ही केला पाहिजे, सरकारने काहीतरी केलं पाहिजे याच्यावर। नाही केलं तर आम्ही जाणार कुठे? भीषण अपघाताची दक्षिण कोरियामधून सगळ्यात मोठी बातमी आहे। विमान कोसळून झालेल्या अपघातात 179 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा कोरियन आणि रशियन माध्यमांनी केलाय। अवघ्या 10 सेकंदात 179 जणांनी आपले प्राण गमावलेत। या अपघातात दोघांना वाचवण्यात मात्र यश आलंय। जेजू एअरचं हे विमान 175 प्रवासी आणि 6 फ्लाईट अटेंडंट्स घेऊन बँकॉकवरून परतत होतं। तेव्हाच विमानाला पक्ष्यांच्या कळपाची थव्याची धडक बसली। पायलटने इमर्जन्सी बेली लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र लँडिंग करतानाच विमानाचा अपघात घडलाय। 까지가 폭발했다고 합니다. 다시 한번 전해드리겠습니다. 오늘 오전 9시 10분쯤